अंबरनाथ MIDC मध्ये होतो आणि इथला अनुभव तुम्हाला सांगतो का, इथं ना जे आपले प्रॉपरचे पोरं आहेत ना, म्हणजे आता समजा न्यावळी, कर्जत किंवा वांगणी किंवा हे काय म्हणजे जेव्हा स्विच करायची गोष्ट येते किंवा आपल्याला परत यायचं असतं, म्हणजे काही कारण नसतं आपल्याला जॉब स्विच करावा लागतो आणि जेव्हा परत अंबरनाथला येतं आणि अंबरनाथच्या ज्या कंपन्या आहेत ना त्या पोरांना घेत नाही. म्हणजे समजा त्या पोराला ना 4 लाख पॅकेज असेल आणि 4.5 लाख पॅकेज जर का द्यायचं असेल ना ते देणार नाहीत. ते भले दुसऱ्या माणसाला, दुसऱ्या राज्यात येणाऱ्या माणसाला 7 लाखाचं पॅकेज देतील, 6 लाखाचं देतील, पण आपल्या पोरांना 4.5 लाखाचं पॅकेज देत नाही. का तर म्हणतात नाही आमचं बजेट नाही. आणि हे कोणालाच काय पडलेले नाही. तुम्हाला सांगतो एवढं विचित्र अवस्था आहे ना का आपल्या लोकांना काहीच पडलेले नाही याच्याकडे कोण लक्ष देत. पण अंबरनाथ MIDC एवढी मोठी असून इथल्या लोकांना जॉब भेटते आणि सगळ्यात जास्त दुर्दैव आहे अंबरनाथचं. आणि जे जॉब भेटत ना त्याच्यामध्ये हे लोक आपल्या पोरांना वरती जाऊन देत नाही. तुमचं काय माहिती नक्की कमेंटमध्ये सांगा.